गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या लग्नाची ट्रॅजेडी चांगलीच चर्चेत आहे। चाहते अजूनही स्मृतीच्या लग्नाच्या तुटण्याची कारणे जाणू इच्छितात। तब्येतीचे कारण देऊन पुढे ठरलेलं लग्न अवघ्या काही तासात मोडलं, त्यामुळे यामागे नक्कीच काहीतरी वेगळं घडल्याची जोरदार चर्चा आहे। दरम्यान TV9च्या बातमीनुसार पुढे आलेले कारण अतिशय धक्कादायक असेच आहे। स्मृतीचे लग्न संगीतकार पलाश मुच्छल सोबत 23 नोव्हेंबर 2025 रोजी होते। मात्र वडिलांच्या तब्येतीचे कारण पुढे देत हे लग्न पुढे ढकलण्यात आले। त्यानंतर 7 डिसेंबर 2025 रोजी हे लग्न होणार असल्याचे सांगितले गेले। मात्र स्मृतीने 7 डिसेंबरच्या दुपारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत लग्न मोडल्याचे जाहीर केलं। मात्र तिने या पोस्टमध्ये कुठेच लग्न का मोडले याचा उल्लेखही केला नाही। स्मृती आणि पलाशचे लग्न पुढे ढकलल्यापासून हैराण करणारे काही खुलासे पुढे येत आहेत। त्यामध्ये काही स्क्रीनशॉटही व्हायरल झाले। सांगलीत लग्नाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं याबद्दल TV9ने काय म्हटलं ते पाहूयात। पलाश आणि स्मृतीच्या लग्नाच्या आदल्या रात्री फार्म हाऊसवर मोठा राडा झाला। हेच नाही तर पलाशला रंगेहात पकडण्यात आलं। यानंतर पलाशने स्वतःची प्रतिमा चांगली दाखवण्यासाठी मोठा डाव रचला। पलाशने थेट एक PR कंपनीला मोठा पैसाही मोजला। तब्येतीचे कारण देत पलाशने मुंबई गाठली। पलाशला डान्स शिकवण्यासाठी नंदिका द्विवेदी नावाची कोरिओग्राफर होती। सांगलीत आल्यापासून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचं दिसून आलं। यावेळी टीम इंडियाची क्रिकेटपटू आणि स्मृतीची सहकारी श्रेयांका पाटीलने पलाश आणि नंदिकाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं। दरम्यान श्रेयांकाने वाट न बघता स्मृतीलाही बोलावले आणि स्मृतीने पलाश आणि नंदिकाला नको त्या अवस्थेत बघितलं। याच वेळी स्मृतीच्या भावाने पलाशला मारहाण केली। ज्यावेळी हे सर्व घडले त्यावेळी तिथे फार कमी लोक उपस्थित होते। पाहुणे जवळपास झोपी गेले होते। सकाळी त्यांना स्मृतीच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याचे सांगितले गेले। आपले काही खरे नाही हे कळताच पलाशने तब्येतीचे कारण देत तिथून पळ काढला। एकंदरीत जे काही घडलं त्यावरून ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यातून सत्य कळत नसले तरी मोठं काहीतरी घडलं एवढं मात्र नक्की। त्याचमुळे स्मृतीने लग्न अवघ्या काही तासात थांबवलं आणि नंतर ते मोडलं देखील। स्मृती किंवा पलाशने समोर येत यावर भाष्य केलं नसल्याने सध्या चर्चांनी मात्र वेग धरलाय।